जरासुद्धा साबुदाण्याचा चीक न शिजवता आणि पूर्ण कुरडई होईपर्यंत, वेडा पडेपर्यंत तार अजिबात तुटणार नाही. तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र साबुदाणाची कुरडई आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी एकदम कुरकुरीत. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. पण त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं आहे ना, मी असा भांड्याने मोजून साबुदाणा घेतला, जो आपला रोजचा वापरातला असतो तो. वजनी जरी घेतला ना, पण भांड्याने मोजून घ्यायचा, का की आपल्याला पाण्याचं माप घ्यायचं. साबुदाणा पाणी त्याचं माप बरोबर असलं ना, तर कुरडईच्या बेडा टाकताना अजिबात तार तुटणार नाही. हे जे साबुदाण्याला पाण्याचं माप घेतलं ते कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि कुरडया पण खूप छान येतील. तर एकाच पाण्यात साबुदाणा धुवून घ्यायचा आपल्याला, 2-3 पाण्यात धुवायचा नाही, फक्त एका पाण्यात आल्हाद धुवायचा, जास्त चोळायचा सुद्धा नाही, का की त्याचा चिकटपणा निघून जाईल. तर पूर्ण एका पाण्यात धुवून मी आता पाणी पूर्ण काढून घेतलं आणि जितका साबुदाणा घेतला ना, त्याच्या अर्ध पातेलं आपल्याला पाणी घ्यायचं. जसं आपण खिचडीला भिजू घालतो ना, एकदम तसंच आपल्याला भिजवायचं. फक्त पाण्यात साबुदाणा पूर्ण बुडाला पाहिजे. फक्त पाव इंच पाणी वर आलं पाहिजे. तर बघा, फक्त पाव इंच पाणी वर आलं तर ह्याला कमीत कमी आहे ना 5 तास भिजायला ठेवायचं. पण मी आहे ना सकाळी भिजू नाही घातला, विसरले. दुपारी 12 वाजता मी भिजायला टाकला आणि संध्याकाळी रात्री झोपण्या अगोदर 10 वाजता मी साबुदाणा उघडून बघितला. तर कमीत कमी 5 मिनटं आणि 5 तास आणि त्यापेक्षा आहे ना जास्त जरी भिजला ना तरी चालतो. पण 5 तासाच्या कमी नको आहे आपल्याला, 5 तासाच्या वरच भिजलेला साबुदाणा पाहिजे. तर बघा, आता रात्रीचे 10 वाजले, दुपारी 12 वाजता भिजायला टाकलं. आता रात्रीचे 10 वाजले आणि साबुदाणा छान भिजला आहे, दाबून पण दाखवला. तर आता आहे ना साबुदाणा पूर्ण मोकळा करू, कसा मोत्यावानी साबुदाणा चमकतोय आपला. तर आहे ना, आता ह्याला मोकळा करून घेतला आणि भांडं पूर्ण भरलं. अर्धच भांडं होतं, पण भिजल्यानंतर भांडं पूर्ण भरलं. पण त्यासाठी मग मोठ्या ह्याच्यात काढला, पण तरी पण तो भांडं भरायला कमी आहे. तर आपल्याला हे सुद्धा भांडं पुरणार नाही आहे. मुद्दामून मी असं दाखवलं आहे, का की गरम पाणी टाकल्यानंतर साबुदाणा रात्रभर भिजल आणि साबुदाणा भांड्याच्या बाहेर येईल. त्यासाठी पुन्हा मी एक मोठं भांडं घेतलं, पातेलं, आणि त्याच्यात टाकलं. तर अर्धं पातेलं साबुदाणा झाला. तर आपण आहे ना 1 पातेलंभर घेतला ना साबुदाणा, तर तितकंच पाणी घ्यायचं आणि पुन्हा अर्धं पातेलं. तर साबुदाण्याच्या 1.5 पट इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता मी दुसरं अर्धं पातेलं घेतलं. अगोदर 1 पातेलं भरून पाणी घेतलं आणि त्यानंतर अर्धं. तर असं 1.5 पातेलं पाणी घेतलं 1 पातेल्या साबुदाण्याला आणि ते पाणी आता उकळायला ठेवायचं. एकदम उकळलेलं पाणी आपल्याला ताबडतोब साबुदाण्यात वतायचं आहे. तर अशी उकळी आणून घेतली. उकळी आल्या आल्या लगेच गॅस बंद करायचा आणि उकळतं पाणी आपल्याला असं टाकायचं आहे. गॅसवर पाणी असताना त्यात साबुदाणा टाकायचा नाही. साबुदाण्यात खाली घेऊन पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर असं उकळतं पाणी टाकून दिलं पटकन. पाणी जास्त थंड होऊ द्यायचं नाही. भरभर त्याला फिरवायचं, हलवायचं थोडं चमच्यानी आणि असं झाकण ठेवून आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. तर आता सकाळचे 7:30 वाजले. बघा, साबुदाणा एकदम असा पारदर्शक झालेला आहे. छान भिजला आणि फुगला पण किती ना. तर असंच आपल्याला कुरडईला साबुदाणा पाहिजे. तर हे पाण्याचं माप आहे ना परफेक्ट आहे. ह्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे. जरी तुमच्याकडून झालं कमी जास्त तर काय होईल, थोडं जास्त झालं ना की त्याची तार तुटल, बाकी काही होणार नाही. आणि कमी झालं तर तुम्हाला पाणी टाकावं लागेल. पण हे जे पाणी आहे ना एकदम बरोबर आहे. तर बघा, पातेल्यात कुठंच पाणी आपल्याला दिसत नाही आणि असं माप आहे ना तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. तर आता आपण घरी कुरडई बनवतो, त्यामुळं मी अर्धा चमचा मीठ टाकलं. तर चवीपेक्षा कमी टाकलं मी मीठ, कारण काय होतं साबुदाणा वाळल्यानंतर तो छोटा होतो आणि आपलं मिठाचं प्रमाण तितकंच राहतं. त्यामुळं थोडं कमी टाकलं आणि थोडंसं मिक्स करून घेतला. थोडंच मिक्स केलं, का की आता वाटण्यात होऊन जाईल बरोबर. तर आता आहे ना
चाळणीमध्ये सुद्धा आपण अशा चाळणीत पण साबुदाणा वाटू शकतो, असं चमच्यानी किंवा ग्लासच्या बुडानी. पण मी ह्याच्यात पण नाही करणार. आणि ही पिठाची चाळण आहे, पिठाच्या चाळणीत टाकून हाताने पण गाळता येतं किंवा असं एखाद्या भांड्याच्या बुडानी पण मी ह्याच्याने पण नाही गाळणार. मी घेतलं पुरण यंत्र. तर तुमचं छोटं असलं ना तर कशात पण चाळणीत वगैरे चाळा. पण माझं म्हणजे साबुदाणा जास्त आहे ना, त्यामुळं मी पुरण यंत्रच घेते. आणि पुरण यंत्रामध्ये काय होतं ना, असं भरभर साबुदाणा वाटला जातो आणि एकसारखा पडतो. जसं पुरण पडतं ना तसंच साबुदाणा पडतो आणि पटकन होतं काम. साबुदाणा थोडा अर्धा किलोच्या वरच आहे, 3 पाव इतका किंवा 1 किलोला थोडा कमी असेल. पण वजनी जरी घेतलं ना तर भांड्याने मोजून घ्यायचं आपल्याला पाण्याचं माप घेण्यासाठी. तर बघा जसं पुरण गाळलं जातं ना अगदी सेम आणि लवकर लवकर होतं. फक्त 3-4 वेळा फिरवलं तरी किती साबुदाणा पडला आणि लवकर झालं. तर बघा पूर्ण साबुदाणा वाटून झालं आणि त्याच्याखाली आहे ना थोडंसं जाडसर साबुदाणा आहे. तर तो सुद्धा आपण वायाला जाऊ देणार नाही, त्याचं पण आपण पुढं करू. तर बघा पूर्ण साबुदाणा असा पुरण यंत्राने वाटून घेतला. एकदम लोण्यासारखा गोळा दिसतोय. तर इथं आहे ना एका पातेल्यात मी पाणी घेतलं, त्यात तूप तेल काहीच टाकलेलं नाही. जी आपली कुरडई करायची चाळण असती ना, तर छोटी प्लेट आहे माझ्याकडं, मोठी प्लेट नाही तर मी छोटीच घेतली, म्हणजे बारीक तारवाली. तर त्याला फक्त असं पाण्याचा हात लावायचा आपल्याला, तेल तूप काहीच लावायचं नाही, का की वर्षभर कुरडया ठेवणार, मग त्याच्यात परत तेला तुपाचा वास येईल. त्यामुळं फक्त साधं पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला. आणि साबुदाणा बघा किती छान असा मऊ कापसावानी लुसलुशीत आपला चीक तयार झाला. ह्याला हटायची गरज नाही, काहीच नाही. दिवसभरातून केव्हा पण टाकू शकतात. आणि थोडं थोडं फक्त असा पाण्याचा हात लावला, जास्त पण पाणी लावायचं नाही, साबुदाणा हाताला चिटकू नाही म्हणून थोडं थोडं पाणी लावून साबुदाणा असं चीक भरून घेतला. आणि सोऱ्यामध्ये भरून थोडं कमीच भरायचं सोऱ्याला, नाहीतर काय होतं ना सोऱ्याच्या बाहेर आपला चीक येतो. तर बघा एकसुद्धा तार तुटत नाही आहे, पूर्ण वेळा होईपर्यंत तर आपली तार तुटत नाही आहे. किती छान कुरडई तयार झाली. तर हे पाण्याचं माप आहे ना अगदी परफेक्ट आहे. खरंच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता दुसरा पण सोऱ्या भरला आणि कसं आहे ना मी म्हणजे फॅन खालीच आता सुकत टाकते. 1 दिवस फॅन खाली सुकवणार, नंतर 2 दिवस मी उन्हात सुकवणार. कारण काय होतं ना गच्चीवर मला एकटीला इतकं न्यायला जमत नाही, त्यामुळं मी घरातच टाकून घेते फॅन खाली. यात आपण आहे ना तेल तूप काहीच वापरलं नाही आणि तुरटीसुद्धा कुठं वापरलेली नाही आहे, फक्त मीठ वापरलं आहे आपण. तरी पण बघा किती पांढरी शुभ्र आपली कुरडई तयार झाली ना. गव्हाचा रव्याचा चीक तरी थंड झाल्यावर कुरडई टाकायला जड जातं, पण आपला चीक तर अगोदरच थंडगार आहे आणि कुरडया पूर्ण आपल्या तयार झाल्या. आता जे पुरण यंत्रामध्ये आपला साबुदाणा जो बाकी राहिला, तर तो पूर्ण साबुदाणा काढून छोटे छोटे त्याचे वडे पण मी असे टाकून घेतले एका ताटावरती. आणि ताट असंच उन्हात ठेवलं तर तो साबुदाणासुद्धा आपण वाया जाऊ दिलेला नाही आहे. हे वडे पण तळून खूप छान लागतात. तर आहे ना आता बघा सकाळी मी 8-8:30 वाजता कुरडया टाकल्या आणि आता दुपारचे 2-2:30 वाजले. तर फॅन खाली आहे ना वरच्या बाजूनी थोड्या सुकल्या गेल्या, तर अशा हातामध्ये आहे ना आल्हाद निघतात उचलल्या. तर त्या टोपल्यात ठेवून आता मी उन्हात ठेवणार 2 दिवस. तर बघा टोपल्यात पण अशा ओलसर कुरड्या किती छान निघल्या, तारसुद्धा तुटली नाही. आणि 2 दिवस आहे ना मंडळी मी उन्हामध्ये आहे ना सुकून आणल्या छान. तर कुरडई पाहाल ना अशी गोल गरगरीत छान जशी आपली गव्हाची कुरडई असती तशीच कुरडई दिसती. त्याचा कलर तरी थोडा वेगळा असतो, पण साबुदाण्याच्या किती पांढऱ्या शुभ्र कुरडया, तळण्या अगोदरच किती पांढऱ्या शुभ्र कुरडया दिसतात. एकसुद्धा कुरडई आपली तुटली नाही. ओलसरच आपण कुरडया उचलल्या होत्या आणि उन्हामध्ये ठेवल्या होत्या आणि तेलात टाकल्याबरोबर दुप्पट तिप्पट फुलतात. किती छान आणि कुरकुरीत आहे आणि जिभेवर ठेवताच विरघळतील. तरी तर उपवासासाठीच करते मी. आज गुरुवार आहे ना, तर शेंगदाण्याचं तेल टाकूनच मी तळून काढल्या कुरडया. तर बघा कुरडई किती फुलली आपली, दुप्पट तिप्पट फुलली का नाही. तर खरंच मंडळी रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
बघा किती छान कुरकुरीत झाली आणि अगदी जिभेवर ठेवल तर विरघळेल अशी कुरडई झाली. नक्की करून बघा. धन्यवाद.